नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 28 जुलै 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1. नुकताच केंद्रीय राखीव पोलीस बल स्थापना दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जुलै 27। स्पष्टीकरण: केंद्रीय राखीव पोलीस बल स्थापना दिवस दरवर्षी जुलै 27 रोजी साजरा केला जातो। हा दिवस देशातील सर्वात मोठ्या केंद्रीय सशस्त्र पोलीस बलाचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि त्याग यांचे स्मरण करण्यासाठी साजरा केला जातो। प्रश्न 2. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतीय वजनोत्तोलक ऋषिकांता सिंह चानंबम यांनी कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रौप्य। स्पष्टीकरण: भारतीय वजनोत्तोलक ऋषिकांता सिंह चानंबम यांनी ग्लासगो येथे आयोजित राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मधील पुरुषांच्या 60 किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकले आहे। राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पदक जिंकणारे ते मणिपूरचे पहिले पुरुष वजनोत्तोलक ठरले आहेत। प्रश्न 3. नुकत्याच झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये मीराबाई चानू यांनी कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, सुवर्ण। स्पष्टीकरण: राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतीय वजनोत्तोलक मीराबाई चानू यांनी महिलांच्या 48 किलो वजनी गटात सुवर्ण पदक जिंकले आहे। ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 मध्ये भारतासाठी हे पहिले सुवर्ण पदक आहे। या उत्कृष्ट कामगिरीसह त्यांनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आपल्या सुवर्ण पदकांची हॅट्रिक पूर्ण केली आहे। प्रश्न 4. नुकतीच फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाच्या नवीन संचालकपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, सत्यपाल कुमार। स्पष्टीकरण: भारतीय महसूल सेवाच्या 2005च्या तुकडीचे अधिकारी सत्यपाल कुमार यांची फायनान्शियल इंटेलिजन्स युनिट इंडियाच्या नवीन संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे। कार्य: संशयास्पद आर्थिक व्यवहाराशी संबंधित माहिती गोळा करणे आणि त्याचे विश्लेषण करणे। आता पाहू इतर महत्त्वाच्या नियुक्त्या। कॅबिनेटच्या नियुक्ती समितीने अनुराग जैन यांची नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यास मंजुरी दिली। NMDCचे संचालक व्यावसायिक म्हणून विवेक निशांत नाथ यांची नियुक्ती करण्यात आली। राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी हरजीत सिंह ग्रेवाल यांची नियुक्ती करण्यात आली। अफगाणिस्तानमधील संयुक्त राष्ट्र सहाय्य मिशनच्या नवीन प्रमुख म्हणून रबाब फातिमा यांची नियुक्ती करण्यात आली। पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या नवीन सचिवपदी डॉक्टर श्रीनिवास कुमार तुम्मला यांची नियुक्ती करण्यात आली। ICC गव्हर्नन्स रिव्ह्यू कमिटीचे अध्यक्ष म्हणून देवजीत सैकिया यांची नियुक्ती करण्यात आली। प्रश्न 5. नुकताच वैज्ञानिक पद्धतीने खाणी बंद करणे आणि त्यांच्या पुनर्वापराच्या पद्धतीवर आधारित आरोह अहवाल नावाचा भारताचा पहिला सविस्तर दस्तऐवज कुठे प्रसिद्ध करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, दिल्ली। स्पष्टीकरण: कोळसा मंत्रालयाने 23 जुलै 2026 रोजी नवी दिल्ली येथे आरोह खाणी बंद करण्यावरील वार्षिक अहवाल प्रसिद्ध केला। हा अहवाल भारतातील वैज्ञानिकदृष्ट्या खाणी बंद करण्याच्या आणि पुनर्वापर करण्याच्या प्रक्रियांचे पहिले व्यापक दस्तावेजीकरण आहे आणि यामध्ये देशभरातील वैज्ञानिकदृष्ट्या बंद केलेल्या 42 कोळसा खाणींचा समावेश करण्यात आला आहे। प्रश्न 6. नुकतेच 135व्या ड्युरंड कपचे उद्घाटन कुठे झाले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, कोलकाता। स्पष्टीकरण: 135व्या ड्युरंड कपचे उद्घाटन मुख्यत्वे कोलकाता विवेकानंद युवा भारती क्रीडांगण येथे 25 जुलै 2026 रोजी झाले, तर याच्या नवीन रांची टप्प्याचे बिरसा मुंडा फुटबॉल स्टेडियम येथे उद्घाटन 26 जुलै 2026 रोजी झाले। प्रश्न 7. नुकतीच कोणत्या राज्यात 14,257 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्याचे पहिले सॉव्हरेन AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, ओडिशा। स्पष्टीकरण: नुकतीच ओडिशा राज्यात 14,257 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह राज्याचे पहिले सॉव्हरेन AI डेटा सेंटर स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली आहे। उद्देश: भारताचे डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर आणि सॉव्हरेन AI इकोसिस्टम मजबूत करणे तसेच उच्च कार्यक्षमता संगणन क्षमता प्रदान करणे। ओडिशा राज्याची माहिती: राजधानी भुवनेश्वर। मुख्यमंत्री मोहन चरण मांझी। राज्यपाल डॉक्टर हरी बाबू कंभमपती। आता पाहू ओडिशाशी संबंधित इतर चालू घडामोडी।
डीआरडीओने लांब पल्ल्याच्या जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या कुशा क्षेपणास्त्राची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम बेटावर घेतली. डीआरडीओने पिनाका लाँग रेंज गाइडेड रॉकेटची यशस्वी चाचणी चांदीपूर येथे केली. वर्ष 2026 ते 2036 साठी ओडिशा सरकारने डीप सी फिशिंग मिशनला मंजुरी दिली. ओडिशा सरकारने गो ईस्ट पॉलिसी सुरू केली. भारतातील पहिल्या व्यावसायिक स्तरावरील कोल टू अमोनियम नायट्रेट प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ओडिशामध्ये करण्यात आले. प्रश्न 8. नुकतेच कोणत्या देशाने 26 जुलै 2026 रोजी आपला 61वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, मालदीव. स्पष्टीकरण. 26 जुलै 2026 रोजी मालदीवने ब्रिटिश राजवटीपासून मुक्ती मिळाल्याच्या स्मरणार्थ आपला 61वा स्वातंत्र्य दिन साजरा केला आहे. मालदीवला 26 जुलै 1965 रोजी ब्रिटनच्या संरक्षणातून पूर्ण स्वातंत्र्य मिळाले होते. मालदीव देशाची माहिती. राजधानी माले. चलन मालदिवियन रुफिया. राष्ट्रपती मोहम्मद मुइझ्झू. आता पाहू मालदीवशी संबंधित इतर चालू घडामोडी. भारताने मालदीवला आपली पहिली हाय स्पीड फेरी भेट दिली. भारत मालदीव श्रीलंका यांचा 17वा दोस्ती सागरी सराव माले येथे पार पडला. भारत मालदीव संयुक्त लष्करी सराव एकवेरीन 2025 केरळमधील तिरुवनंतपुरम येथे पार पडला. तंबाखू आणि वेपिंग उत्पादनांवर पिढीनिहाय बंदी लादणारा मालदीव हा पहिला देश बनला. मालदीवने आईकडून मुलामध्ये होणारा संसर्ग तिप्पट नष्ट करण्याची कामगिरी साध्य केली. आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सीचा 181वा सदस्य देश मालदीव बनला. भारताने मालदीवला 4,850 कोटी रुपयांचे कर्ज सहाय्य प्रदान केले. मालदीवच्या राष्ट्रपतींनी 15 तास लांब पत्रकार परिषद आयोजित करून जागतिक विक्रम रचला. प्रश्न 9. नुकतीच दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, निर्मल जैन. स्पष्टीकरण. नुकतीच श्री निर्मल जैन यांची दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या नवीन अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. निर्मल जैन हे दिल्ली अल्पसंख्याक आयोगाच्या 26 वर्षांच्या इतिहासातील पहिले बिगर मुस्लिम अध्यक्ष बनले आहेत. प्रश्न 10. नुकतेच भारताने ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी कोणत्या देशाच्या पंतप्रधानांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, बांगलादेश. स्पष्टीकरण. भारताने ब्रिक्स शिखर परिषद 2026 साठी बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान यांना विशेष अतिथी म्हणून आमंत्रित केले आहे. बांगलादेशला बिमस्टेक म्हणजेच बंगालच्या उपसागराचा बहुक्षेत्रीय तांत्रिक आणि आर्थिक सहकार्य पुढाकार अध्यक्ष म्हणून हे विशेष निमंत्रण देण्यात आले आहे, ज्याचा उद्देश प्रादेशिक सहकार्य आणि ग्लोबल साऊथ सोबतचे संबंध मजबूत करणे हा आहे. बांगलादेश देशाची माहिती. राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टका. पंतप्रधान तारिक रहमान. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. अमेरिका आणि बांगलादेश दरम्यान टायगर लाइटनिंग 2026 सराव सुरू झाला. बांगलादेशने आपले दुसरे सर्वात मोठे आणि व्यस्त मोंगला बंदर भारताकडून काढून चीनला दिले. जागतिक बँकेने बांगलादेशसाठी $1.10 कोटी आपत्कालीन आर्थिक मदतीला मंजुरी दिली. इंटरनॅशनल बिग कॅट अलायन्सचा 27वा सदस्य देश बांगलादेश बनला आहे. अणुऊर्जेचा वापर करून वीज तयार करणारा बांगलादेश हा जगातील 33वा देश बनला. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद पटकावले. प्रश्न 11. नुकतेच हांगझोऊ येथे आयोजित ISSF विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाज सन्यम हिने कोणते पदक जिंकले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, रौप्य. स्पष्टीकरण. हांगझोऊ येथे आयोजित ISSF विश्वचषक 2026 मधील महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल प्रकारात भारतीय नेमबाज सन्यम हिने रौप्य पदक जिंकले आहे. ती सुवर्ण पदक विजेत्या चीनच्या याओ शियानक्सनकडून अवघ्या 0.2 गुणांनी मागे राहिली. या स्पर्धेत भारताचे हे पहिले पदक होते. प्रश्न 12. नुकतीच परीक्षा सुधारणांसाठी कोणाच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, नंदन निलेकणी. स्पष्टीकरण. नुकतीच परीक्षा सुधारणांसाठी प्रसिद्ध तंत्रज्ञान तज्ज्ञ आणि इन्फोसिसचे सहसंस्थापक नंदन निलेकणी यांच्या नेतृत्वाखाली हाय पॉवर टास्क फोर्सचे गठन करण्यात आले आहे.
उद्देश देशातील परीक्षा प्रणाली पूर्णपणे पारदर्शक, विश्वासार्ह आणि तंत्रज्ञान आधारित म्हणजेच पेपरफुटी मुक्त बनवणे. आता मागील व्हिडिओतील प्रश्न. नुकतेच 23व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा 2026 चे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, ग्लासगो. आता पाहू सर्वात महत्त्वाचे उजळणी प्रश्न. रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची यूएस फेडरल रिझर्व्ह टास्क फोर्समध्ये नियुक्ती करण्यात आली. भारतातील पहिल्या आणि सर्वात खोल भू-औष्णिक विहिरींचे कामकाज लडाखमध्ये सुरू झाले. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच एआयचा मुख्य विषय म्हणून समावेश करणारे पंजाब हे भारतातील पहिले राज्य ठरले. उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी नरेश पाल गंधवार यांची नियुक्ती करण्यात आली. मेघालयमध्ये मिशन गोल्डन स्पाइस लॉन्च करण्यात आले. गुजरातच्या उंझा जिरा आणि उंझा बडीशेपला जीआय टॅग मिळाला. जगातील सर्वात मोठा दही बनवण्याचा प्रकल्प पश्चिम बंगालमध्ये स्थापन केला जाईल. जपान ओपन 2026 चे विजेतेपद पी.व्ही. सिंधू यांनी जिंकले. भारताचे 45वे जागतिक वारसा स्थळ सारनाथ बनले आहे. सेर्गी कोरेत्स्की यांची युक्रेनचे नवीन पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली. लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर कसोटी शतक ठोकणारी यास्तिका भाटिया ही जगातील पहिली महिला ठरली आहे. वर्ल्ड ज्युनियर स्क्वॅश चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद अनाहत सिंह यांनी जिंकले आहे. 18 मीटर ड्राफ्ट क्षमता असलेले कामराजार पोर्ट हे भारताचे दुसरे प्रमुख बंदर बनले. IIT मंडीने देशातील सर्वात मोठी भूस्खलन इशारा प्रणाली तयार केली आहे. आकांक्षा चौधरी यांनी मिसेस इंडिया 2026 चा किताब जिंकला. पॉलिसी बाजारचे ब्रँड अँबेसेडर म्हणून अमिताभ बच्चन यांची नियुक्ती करण्यात आली. प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार अजित डोभाल यांना प्रदान करण्यात येईल. 14व्या दक्षिण आशियाई खेळांचे आयोजन पाकिस्तानमध्ये केले जाईल. विम्बलडन टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद जॅनिक सिन्नर यांनी जिंकले. आता तुमच्यासाठी प्रश्न. नुकताच शिक्षण मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार कोणाकडे सोपवण्यात आला आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.